गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपण आज चाललेलो आहोत ते संत गुरोबा काकांच्या पुण्यतिथीला चाललो आहे. सकाळपासून मी आत्ता उठलो, 10 वाजलेत. एवढा लेट तर मुंबईमध्ये पण कधी उठत नाही. रात्री ॲक्च्युली लेट झोपलो कारण की खूप पाहुणे आले होते, त्यामुळं 12:30 ते 1:30 वाजले आम्हाला काहीतरी. आणि दुसरी गोष्ट काल खूप थकलेलो पण गडावर जाऊन वगैरे. सो चला आता आम्ही गावचा पारा दाखवतो एक, जिकडे माणसं अशी भेटतात, दूध वगैरे घालतात. तर तुम्हाला असं गावचा पारा दाखवतो जेणेकरून सगळे माणसं तिकडे दूध घालतात, सगळे भेटतात एकत्र, तुझ्या माझ्या शेतीची अशी वार्ता करतात. आणि मग ती गावची पुण्यतिथी दाखवतो संत गुरोबा काकांची. चला आता थोडासा लाईटली नाश्ता केला आहे कारण की दुपारी परत मटण खायचं आहे म्हणून. चला निघूया आपण. काय म्हणताय? शूटिंग करताय का? हो हो कार्यक्रम आहे. हां सगळे माणसं आले तिकडे. काय म्हणतो भाई? तात्या बऱ्यात ना? काय दादा म्हणजे बरेच ना? कॅमेरा चला मित्रांनो, आता पोहायची वेळ आली. कीर्तन झालं, सगळं झालं, आता थोडंसं जेवलो पण, आणि आता आम्ही सगळे पोहायला चाललो. बाय द वे आपले सबस्क्रायबर आहेत. तुमचं नाव काय? शंकर दादा. हे आपले सबस्क्रायबर आपल्या गावातच आहेत यात्रेला. चला आज काय मुटका नुसती सुरकी नाही सुळकी. गावाकडच्या गोष्टी जास्ती बघतो ना, त्यामुळे सुरकीच आठवते सारखी. आणि खोच. हा खोच खोच तू मारणार ना? हा तूच मार, मी पण मारणार. चला जाऊया. इथं आमच्याकडे पाटलाची विहीर म्हणून एक फेमस विहीर आहे. मुटका दाजी मुटका मारतील. दाजी मस्त पाणी सगळं बाहेरच आहे, तर दाजी मुटका मारतील का? योगेश मारेल. योगेश महाराज मारतील मुटका. बाकीचे बघूया. आपल्याकडे पाटलाची विहीर म्हणून एक मोठी विहीर अशी फेमस आहे, तिकडे आपण चाललोय आता. चला प्राणाची वाट आहे. नाही तेवढं नाही. तर मित्रांनो, जी पाटलाची विहीर बरोबर होतं ती विहीर आली आहे, आणि आता यामध्ये पोहायचं आपल्याला. मस्त सुरकी काय खोच मुटका आणि सुळकी जे काय असतं त्यात तुम्ही बघालच. सो चला जाऊया. आता जरा वस्त्रहरण करायचं आता.
आहे की नाही स्विमिंग पूलपेक्षा चांगली मजा खरंच. गावची मजा म्हणजे गावची मजा. आता बोंबल जास्त आंघोळ केली म्हणजे सर्दी तर होणारच, विषयच नाही. मारू रे, मार मार. चला मित्रांनो, आता मस्तपैकी पोहलो आणि आता चाललोय घरी. आता तुम्हाला माहिती आहे पोहल्यानंतर म्हणजे तुम्हाला माहिती असेल नाही, तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल माहिती नाही, पण पोहल्यानंतर मजबूत भूक लागते आणि आता मजबूत जेवणार आणि आणून देणार. कारण की आता काय प्लॅन पण नाही तसा रानात, तर सारखं जाऊन सारखं रान काय दाखवायचं आहे ना. आणि आज दाता पण सुट्टीवर आहे, मग त्याचा वडापाव पण सुट्टीवर आहे. सो चला जाऊया घरी, जेवूया आणि मस्त झोपूया. तळबीडचे वडेवाले आहेत, त्यांचे पूर्ण ब्रँच आणि जे आपलं मंदिर होतं गोरोबा काकांचं ते पण यांनीच सांभाळलेलं आहे. तर ती पूर्ण टीम आहे. तर आपल्याला सांगतील यांचे वडापावचे पूर्ण जे ब्रँचेस आहेत ते कुठे कुठे आहेत. तर DK धनंजय कुमार, धनंजय कुमार. तर तुम्ही सांगा प्लीज, तुमची सांगा कुठे कुठे. आपला एक तर तळबीडमध्ये आहे, दुसरी कुठे तळबीड आहे आमचा. प्रशांत कुंभार, राहुल कुंभार, योगेश कुंभार, दीपक कुंभार आणि त्याचबरोबर कुंभारवर सर्वजण आहेत, त्यांच्याबरोबर सर्व सहकारी मित्र. आणि आज जे काही ग्रुप हा जो सर्व मेंटेन केलेला आहे यामध्ये सगळ्यांचा सहभाग आहे. त्याचबरोबर आज आपली इथं जिथं आता आपण उभा आहे ॲक्च्युली तिथं पहिली शाखा स्थापन झालेली आहे. आणि त्यानंतर आपण दुसरी शाखा कराडमध्ये ओपन केली, तिथं सुद्धा आपली दुसरी शाखा आहे. कराडमध्ये नक्की कुठे? कराडमध्ये यशवंत हायस्कूलच्या समोर यशवंत हायस्कूल तिथं आपली दुसरी शाखा आहे. कराडमध्ये ती शाखा झाल्यानंतर लगेच आपण 3 नंबरची शाखा ओपन केली. ती शाखा आमची उंबरजमध्ये ओपन झाली. उंबरजची जी शाखा आहे ती उंबरजची शाखा आहे, तिथं योगेश कुंभार असतात, त्याचबरोबर हेमंत कुंभार, गोविंद कुंभार अशा सर्व आपल्या या शाखेमध्ये असतात. मित्रांनो, योगेश कुमार म्हणजे तो मी नाही, आपल्याकडे अजून एक योगेश कुमार आहे. तर उमरजमध्ये दुसरी शाखा कुठे आहे? मध्ये आपली दुसरी शाखा महात्मा गांधी कॉलेज जे आहे त्या कॉलेजच्या समोर वडापावची क्वालिटी जी आहे ती आपली सगळ्यात ब्रँडेड क्वालिटी आहे. त्यामुळं त्या वडापावचा रिपोर्ट चांगला आल्यामुळं लगेच आपण 4थ्या शाखेत रूपांतर करून तिथली शाखा झाल्यानंतर आपण 4 नंबरची शाखा सुरू केलेली आहे. 4 नंबरच्या शाखेमध्ये 4 नंबर शाखेमध्ये आपण त्या उत्स्फूर्त अशा प्रतिसादानं आपण लगेच ती ओपन केली. चला, ऑल द बेस्ट. थँक्यू. चला मित्रांनो, सगळं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आता पद्धतशीर. आता फक्त म्हणजे झोप तर नाही येते, बाकी सगळे फॅमिली आपली झोपायच्या मूडमध्ये सगळे, कारण की सगळे चिकन वगैरे खाऊन आणि यात्रा सगळी संपली, पाहुणे गेले, सगळं आता घराला सगळा पसारा आटपून आपटून सगळं व्यवस्थित झालं. फक्त आता माझी इच्छा आहे की सगळ्यांना अंताक्षरी खेळायला लावायची. आणि अंताक्षरी आम्ही प्रत्येक वर्षी खेळतो, तर यावर्षी पण खेळायला सगळ्यांना फोर्स करतो आहे. म्हणजे आमचे पप्पा, मम्मी, बाकी सगळे जी घरात वहिनी वगैरे आहेत ते सगळे, आणि बाजूची पण आमची काकी काका, ते तर एवढे भारी भारी गाणे बोलतात, जुने गाणे. तर ते खरंच आता जर आले वरती म्हणजे टेरेसवरती, टेरेसवरती जर आले, टेरेसवर मी गाणं वगैरे बोलतो, जर ते आले ना तर नक्कीच तुम्हाला मी ते रेकॉर्ड करू शकतो आणि ते तुम्हाला रेकॉर्ड करून शो करू शकतो, दाखवू शकतो. चला बघूया येतात की नाही बोलतो. आणि ही बघ आत्ताच झोपली, येऊन झोपलं.
मम्मीचा ना अंताक्षरी खेळायला जायचंय. चला मी येते ना. तुम्ही येते काय? बस तुम्ही कधी नाही म्हणणारच नाही. ऍक्टिव्ह काकी चल की कधी येते? किती वेळ? बरं बरं ठीक आहे. हां चला चला. हे प्रिया उठ. पूजा उठा. आता मी उठवलं. ये लवकर उठ 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 लवकर. मित्रांनो अशा प्रकारे आपली पूर्ण फॅमिली आलेली आहे. फक्त काही अशी फॅमिली आलेली नाही कारण की त्यांना झोप खूप आली आहे, तर कोणाची तब्येत व्यवस्थित नाही आहे. तर बाकी सगळे आलेले आहेत. चला आपण अंताक्षरी चालू करूया. आता आपण आता कोण कोणाच्या गटामध्ये काय माहित नाही, चालू करूया आपण. चला दादा चालू करूया. ही तुमची इथून तुमची टीम चालू झाली आणि इथून आमची टीम चालू झाली. ठीक आहे ओके स्टार्ट. सा रे ग म प ध नि सा. सा आपल्यावर आले. काकी टके सवर्ण गाणं सवर्ण. साई बाबा हाँ साई बाबा तू हमेशा मेरे साथ रहे, साई बाबा तू हमेशा मेरे साथ रहे, ओ मेरे करके सवार मेरे यार सोनिए सोनिए. यो आलं यो लागल एक मिनिट गाणं सगळ्यांनी बोलायचंय. ए अरे फालतू नका काय प्लीज. हा बोल. कस्तुरीचा लागल्या मनात वार लागलं र लागलं याड लागलं र. तर आपल्यावर र आलं. दादा तुमचं फेमस गाणं बायकोचे नाव आहे. ठीक आहे हा रघुपती राघव. आता हे पण नाहीत का बोला. ती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति अल्लाह केरो नाम सबको सम्मति दे भगवान. रघुपती राघव राजा राम राजा राम राजा राम. मनवा लागे लागे रे मोरे के मोरे तेरे जिया की जिया के जिया धावरे.